नमो नमः. आज मी सादर करणार आहे एक अन्योक्ती. अन्योक्ती म्हणजे दुसऱ्याला केलेला, म्हणजे प्राणी किंवा पक्षाला एखादा उपदेश केलेला असतो, परंतु तो माणसाला लागू असतो, तर त्याला म्हणायचं अन्योक्ती. अन्योक्ती ही चातकासाठी केलेली आहे. चातकान्योक्ती आहे. रे रे चातक सावधान मनसा मित्रक्षणं श्रूयताम् अंबोदा बहवोऽपि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा केचिद् वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद् वृथा यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः. अर्थ बघूया. रे रे चातक सावधान मनसा मित्रक्षणं श्रूयता. हे चातक पक्षी जो पावसाचं पहिलं पाणी फक्त पितो आणि त्याच्यावर आपली तहान भागवतो पावसाच्या पाण्यावर, तर हे चातक पक्षा मित्रा, तू अतिशय सावध होऊन ऐक, सावधान मनाने ऐक. अंबोदा बहवोपि संती गगने सर्वेपि नैतादृशा. आकाशामध्ये खूप ढग आहेत, मेघ आहेत, परंतु सगळे एकसारखे नाही आहेत. म्हणजे सगळे पाणी देऊन वसुंधरेला भिजवून टाकतील असे नाही. केचिद वृष्टिभिरार्द्रयन्ति वसुधाम गर्जन्ति केचिद वृथा. काही असे आहेत की जे खूप पाऊस देऊन या वसुंधरेला तृप्त करतील, तिला भिजवून टाकतील आणि त्याच्यामुळे तुलाही आनंद देतील. परंतु काही असे आहेत की जे फक्त गर्जना करतील. म्हणून तू काय कर, यम यम पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचा. ज्या ज्या मेघाला पाहशील त्याच्या त्याच्या पुढे तू याचना करू नकोस, कारण सगळे काही एकसारखे नाहीत. आता माणसासाठी ही अन्योक्ती अशी आहे की एखादा जर याचक आहे, ज्याला खूप गरज आहे, खूप नड आहे कुठल्या तरी गोष्टीची, आणि तो सगळ्यांना याचना करत फिरतोय, तर कवी काय म्हणतात की याचकाने अशाच माणसाला याचना करावी की जो त्याला देऊ शकेल. उगीच त्याची जी मेहनत, परिश्रम किंवा त्याचे जे याचना करण्याचे बोल आहेत ते फुका जायला नको. त्यामुळे कवी म्हणतोय की तू मानवा, तू नेहमी अशाच माणसाकडे याचना कर की जेणेकरून तुझी याचना पूर्ण होईल. धन्यवाद.